नमस्कार मित्रांनो, तुम्हाला आता पुढे जी स्क्रीन दिसते त्याच्यावर आपण आज बघणार आहे BCCL ची IPO चे थोडी इन्फॉर्मेशन. तिचं नाव भारत कोकिंग को लिमिटेड आहे. IPO कशासाठी येतोय? IPO IPO हा ना उद्या येणार आहे आणि तो खरेदी करण्याचे ऑप्शन अवेलेबल करून देण्यासाठी मार्केटमध्ये ही कोल इंडियाचीच एक उपकंपनी आहे. मी तर बघितलं तर आता आपण बघू प्राइस किती त्याची. प्राइस बघा 21 ते 23 रुपये आहे. प्लॉट साईज आहे 600 शेअरची आणि त्याची मिनिमम एका लॉटची किंमत 13,000 कितीतरी होते. तर तुम्ही एकदा बघून घ्या. जास्त ना 15,000च्या आतमध्येच असते एक लॉट कंपनीचा. आज तुम्ही प्री अप्लाय करू शकता. उद्या जर करायचं, उद्या तर चालूच आहे, उद्यापासून 13 तारखेपर्यंत चालू आहे IPO. तर ह्याला अप्लाय करू शकता. जर आपण कंपनीची थोडी माहिती घेतली तर बघा इथं IPO 9 ते 13 तारखेपर्यंत आहे. लिस्टिंग डेट ही 16 जानेवारी आणि फेस व्हॅल्यू 10 रुपये. प्राइस बँड जर बघितली तर 21 ते 23 रुपये. याच्यात म्हणजे कोणत्याही प्राइस मध्ये तुम्ही अप्लाय करू शकता. लॉट साईज ही 600 शेअरची आहे. सेल टाईप हा ऑफर फॉर सेल आहे. इश्यू टाईप बुक बिल्डिंग म्हणजे खरेदी करण्याचे ऑप्शन अवेलेबल करून देणे. आता BSE आणि NSE मध्ये दोन्ही मध्ये लिस्टिंग होणार आहे. एम्प्लॉय जर असेल कोण तर एम्प्लॉयला ₹1 डिस्काउंट आहे त्याच्यावरती. आणि आपण जर बघितलं याचा GMP तर GMP हाय चालू आहे. 48% चालू आहे GMP. जर बघितलं तर 2-4 दिवसापूर्वी 80 म्हणतोय 60% होता, परत 50% झाला, आता 49 होतोय. आता आज बघितलं तर 48.70% झालाय. जवळपास डबलच आहे. जर डबल प्राइस झाली तर तुम्हाला प्रॉफिट हे निश्चित आहे. तुम्ही याला अप्लाय करू शकता. तरी जर मार्केट कॅपिटल बघितलं तर कॅपिटल 10,711 करोडचं कॅपिटल आहे. आणि त्याचे जे कंपॅरिझन मध्ये जे कंपनी आहेत ते बघितलं तर गुजरात किडनी आहे, याजूर फिब्रेस आहे, प्रोपशेअर प्लॅटिना आहे, इंडो एसएमसी आहे, HRS ॲल्युग्लास आहे, पार्थ इलेक्ट्रिकल आहे. जर आपण बघितलं तरी कोल इंडियाची एक उपकंपनी आहे. त्याच्यामध्ये जर तुम्हाला इन्व्हेस्टमेंट करायची असेल IPO मध्ये तर चांगला नफा एक मिळू शकतो आणि लॉंग टर्म साठी पण चांगली आहे ही कंपनी. आणि बघितले तरी इकडे बघ, स्थापना 1972 मध्ये झाली आणि तिला एक मिनी रत्न म्हणून अवॉर्ड मिळालेला, दर्जा मिळालेला. आणि ही जी कंपनी आहे ती गृह मंत्रालयाच्या अंडर काम करते, जेणेकरून कंपनी मला तर वाटत नाही धोका दिला इतक्या लवकर. कोल इंडियाची उपकंपनी आहे, त्यामुळे कोल इंडिया पण सगळ्यात मोठा ब्रँड असल्यामुळे चांगलीच कंपनी. जर आपण ह्या शेअर जर घेतला तर आपल्याला फायदा काय होणार? फायदा हा नफा होणार आहे. 2 दिवसात 3 दिवसात तुम्हाला डबल पैसे कोण लगेच देणार नाही. 15,000 लावल्यानंतर 5,000 येणार नाही, हे काही लगेच शक्य नसतं. IPO मध्ये रिस्क नसते कोणत्याही गोष्टी, त्यामुळे IPO अप्लाय करायचं असते. आणि बेसिक नवीन जे शिकणार आहे त्यांची IPO मधून खूप काही शिकता येतं. IPO शिकला तर सगळं काही येईल तुम्हाला. ते तुम्ही नक्की ट्राय करा. एकदा याचं अनालिसिस करा तुम्ही स्वतः, मग याच्यावरती तुम्हाला घ्यायचं असेल घ्या, नसेल तुमची इच्छा.